LTI माइंट्रीची जी ट्रेनिंग आहे त्याच्यावरून सुद्धा खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या की लाईक ट्रेनिंगमध्ये खूप तास ट्रेनिंग करावी लागते, सेशन्स कंप्लीट करणे. सो एकदा ना ते ट्रेनिंगचं पूर्ण स्ट्रक्चर एक्सप्लेन कर की काय होतं, रोज काय करावं लागायचं. तर टेक्नॉलॉजीशी माझं खूप म्हणजे एक अटूट नातं आहे असं मी समजतो. की लाईक लास्ट इयर अँड किंवा थर्ड इयरच्या लास्ट सेमिस्टरपर्यंत कंपनी यायला चालू होतात कॅम्पसवरती. सो काय प्रिपरेशन तू तुझ्या बाजूने स्टार्ट केलं होतं प्लेसमेंटसाठी? आणि ऑफ कॅम्पस प्लेसमेंट तर खूप अवघड आहे मिळणं. म्हणजे जेवढ्या ऑन कॅम्पस प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज येतात त्या तुम्ही ग्रॅब करायला हव्यात. त्यासाठी तुम्ही थर्ड इयरपासूनच प्रिपरेशन करायला सुरुवात केली पाहिजे. यामध्ये एक गोष्ट मी खूप नोटीस केली की सक्सेस तुम्हाला एका रात्रीमध्ये किंवा एका महिन्यामध्ये मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागते. पेशन्स खूप गरजेचं आहे. कॉन्ट्रोवर्सी झाली होती म्हणजे की 90 hours a week. L&Tचे जे चेअरमन आहे, जी की पॅरेंट कंपनी आहे LTI माइंट्रीची, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की 90 hours a week काम करायला हवे एम्प्लॉईजनी, इवन ऑन संडेज. सो तुझी काय थॉट प्रोसेस आहे यामागे, की तुला काय वाटतं? सो LTI माइंट्री स्पेशल पॉडकास्ट. सो आज आपल्यासोबत विश्वनाथ ॲज अ गेस्ट म्हणून पॉडकास्टवरती आला आहे. सो त्याच्याकडून आपण LTI माइंट्रीबद्दल पूर्ण सिलेक्शन प्रोसेस, इंटरव्ह्यूज, आफ्टर ऑनबोर्डिंग काय सिच्युएशन असते या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेतले. सो ऑन कॅम्पस जेव्हा LTI माइंट्री येते तेव्हा काय प्रोसेस राहील ही जर कोणत्या स्टुडंटला किंवा एका फ्रेशरला जाणून घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. सो पूर्ण एक प्रोसेस एक्सप्लेन केली आहे इन डिटेल की काय काय हॅक्स यूज केले जाऊ शकतात, कशा प्रकारे प्रिपरेशन केलं जाऊ शकतं. जर LTI माइंट्रीच्या ऑनबोर्डिंग ट्रेनिंगबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, बेस लोकेशन, अलोकेशन, डोमेन अलोकेशन याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट नक्कीच तुमच्या खूप फायद्याचा ठरेल. सो त्याची ओव्हरऑल पूर्ण जर्नी, 10th स्कूलिंग, 11th-12th सायन्स, इंजिनिअरिंग ॲट सिंहगड कॉलेज, काय एक्सपिरियन्स राहिला या गोष्टींबद्दल सुद्धा आपण खूप काही बोलले. मेट्रोर नावाचा एक यूट्यूब चॅनेल जो की आज मॉनिटाईज सुद्धा झाला आहे त्याबद्दल सुद्धा खूप काही बोलले. गेमिंग चॅनेल्स किंवा गेमिंगमध्ये ज्यांना खूप काही इंटरेस्ट असेल ते नक्कीच रीच आउट करू शकतील मेट्रोल चॅनलवरती आणि कनेक्ट करू शकतील त्याच्यासोबत डिस्कॉर्डवरती जर तुम्हाला गेमिंग इंडस्ट्रीबद्दल अजून नॉलेज आणि कोलॅब करायचे असतील. सो इट्स विश्वनाथ ऑन बियॉन्ड दी कोड. एन्जॉय टुडेज एपिसोड. सो विश्वनाथ, स्वागत आहे तुझं बियॉन्ड दी कोड पॉडकास्टवरती. सो बेसिकली या पॉडकास्टमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायच्यात, लाईक LTI माइंट्री, तुझा यूट्यूब चॅनेल, या खूप साऱ्या गोष्टी. सो थोडंसं तुझ्याबद्दल सांग, देन वी विल स्टार्ट दी पॉडकास्ट. नमस्कार, माझं नाव विश्वनाथ अहंकारे. मी सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर अशा या पदावर काम करत आहे LTI माइंट्री या कंपनीमध्ये. सो मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये केलं आहे पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट्समधून. माझी शाळा वगैरे सगळं पुण्यातच झालं आहे. त्यानंतर मग स्वारगेटला एक राजीव गांधी अकॅडमी म्हणून कॉलेज आहे, तिथे मी माझी 11वी-12वी केली. मला लहानपणापासून सायन्समध्ये आवड होती, त्यामुळे मग 11वी-12वीला सायन्सच चूज केलं. तर टेक्नॉलॉजीशी माझं खूप म्हणजे एक अटूट नातं आहे असं मी समजतो. त्यामुळे मी 11वी-12वीला सायन्स चूज केल्यानंतर मग इंजिनिअरिंगकडे जायचा निर्णय घेतला. ओके, सो याआधी जे पण पॉडकास्ट केलेत त्यामध्ये थोडेसे पॉडकास्ट जे रिसेंटली कंप्लीट केले ते बिझनेस ओरिएंटेड होते आणि जे काही IT-बद्दल होते ते बिझनेस लाईक एक्सपिरियन्स प्रोफेशनल्ससोबत झाले. सो थोडंसं गेटिंग बॅक ॲट दी ट्रॅक, लाईक थोडंसं LTI माइंट्रीला पूर्णपणे कव्हर करायचं आहे लास्ट इयर स्टुडंट्स अँड फ्रेशर्ससाठी, की कशी हायरिंग केली जाते, काय सिलेक्शन प्रोसेस असतात, इंटरव्ह्यू प्रोसेस काय असते, आफ्टर ऑन बोर्डिंग काय सिच्युएशन होती तुमची. सो त्याबद्दल बोलायचं आहे. बाकी यूट्यूब चॅनल आहे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे बॅकग्राऊंड आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पूर्ण आपल्याला कव्हर करायचं आहे या पॉडकास्टमध्ये. सो टॉकिंग अबाउट, तुम्ही तुमची 10वीपर्यंतची जर्नी सांगितली, कॉलेज लाईफ पण सांगितली. सो 11वी-12वी करताना लाईक CET तर दिली, त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट. सो काय एक्सपिरियन्स राहिला सिंहगड इन्स्टिट्यूटबद्दल? सिंहगडचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता.
कॉलेजमध्ये टीचर्स वगैरे खूप सपोर्टिव्ह मिळाले. त्यांचा गायडन्स पण चांगला लागला. प्लेसमेंट्सच्या वेळेस पण त्यांनी खूप मदत केली, की कोणत्या टेक्नॉलॉजीज किंवा कोणत्या कन्सेप्ट्स तुम्ही रिवाईज करायला हव्यात किंवा नवीन शिकायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटला मदत होईल. सो तू सांगितलं की टेक्निकल तुला खूप आवड होती गोष्टींची, की टेक्नॉलॉजीशी आधीच खूप सारा संपर्क झाला होता. सो थोडंसं त्याबद्दल सांग, की लाईक इंजिनिअरिंगचा डिसिजन घ्यायच्या आधी काय असं एक्सपोजर भेटलं होतं तुला टेक्निकल साईडचं, की इंजिनिअरिंग चूज केलीस? टेक्निकलचं हेच की ह्या गोष्टी आपण आपल्या सराउंडेड खूप टेक्निकल गोष्टी असतात. टी व्ही आहे, फोन आहे, स्मार्टफोन्स, खूप गोष्टी आहेत, इंटरनेट आहे. या गोष्टी काम कशा करतात हे म्हणजे प्रत्येकाला क्युरिओसिटी असते ना, की बाबा एका क्लिकवर एवढं सगळं होतं. आज एका क्लिकवर आपल्या घरी जेवण येते स्विगी, झोमॅटोवरून. एका क्लिकवर आपण फोन करू शकतो, एकमेकांना व्हिडिओ कॉल करू शकतो. तर हे नक्की गोष्टी काम कशा करतात ही क्युरिओसिटी होती मला. तर त्यामुळे मग इंजिनिअरिंग घ्यायचं मी निर्णय घेतला. ओके, सो आय गेस MNC बद्दल जर बोलायचं झालं तर ॲप्टी क्लिअर करणं ही एक मेन थिंग आहे प्रोसेसमध्ये पुढे जाण्यासाठी. इंटरव्ह्यू आणि HR आय गेस स्लाइटली डिफिकल्टी लेवल कमी असते ऑन कॅम्पस जर म्हटलं तर. सो मेन थिंग इज की ॲप्टी वगैरे क्लिअर करणं आहे, बेसिक्स क्लिअर ठेवणे इंटरव्ह्यू वगैरेसाठी. हो. क्रॅक होऊन जाईल LTI Mindtree सारखी कंपनी. सो ऑफर लेटरसुद्धा भेटून गेले 2 आठवड्यामध्ये. सो काय होता इथून पुढचा प्रवास, की जॉईनिंगचा जो डिले वगैरे होता MNCचा, तुझा काय अनुभव राहिला? त्यांनी खूप मुलं घेतली होती, मास हायरिंग केली होती. त्यामुळे त्यांची ऑनगोईंग बॅच चालू होती, जे आमच्याच कॉलेजमधून काही मुलांना घेतलं होतं. त्यामुळे 3 महिन्यानंतर मग मला पुढच्या बॅचमध्ये जॉईनिंग भेटली, जी होती डिसेंबरमध्ये. तर काही नाही, त्या 3 महिन्यामध्ये वाट बघितली, कन्सेप्ट्स रिवाईज केल्या. काही मुलं तिथे ऑलरेडी जॉईन झाली होती. त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा अनुभव मिळाला त्यांच्याकडून, की खूप छान कंपनी आहे. वर्क कल्चर वगैरे खूप छान आहे. ट्रेनिंग चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यांचे .NET आणि जावा हे डोमेन त्यांना मिळाले होते. मी त्याप्रकारे मग .NET आणि जावा यांचा अभ्यास बेसिक्स बघून घेतले, की नक्की काय आहे त्या टेक्नॉलॉजीज. ओके, सो हे जे 3 महिने असतात मध्ये जो गॅप पडतो आपला, की ऑफर लेटर आहे परंतु जॉईनिंग अजून आली नाही. या 3 महिन्यांमध्ये भीती वाटते जरा, की जॉईनिंग कधी येणार? घरून पण एक प्रेशर बनायला चालू होतं, की प्लेसमेंट झाली, जॉईनिंग येत नाही. हो, बरोबर. आता घरच्यांचं तर ते काळजी करणं स्वाभाविकच आहे. ते नेहमीच विचारत असतात, की ऑफर लेटर आलं तर जॉईनिंग कधी, लोकेशन कोणती भेटेल, कधी भेटेल. तर याचा तर ऑफर लेटर आलं होते आणि कॅम्पस प्लेसमेंट होती. त्यामुळे म्हणजे गॅरंटी तर होती, की ऑफर लेटर, जॉईनिंग लेटर येऊन जाईल. त्यामुळे मग फक्त वाट बघायचं एक होतं, की आणि त्यांनी आमच्या आधी एक बॅच घेतलीच होती आमच्याच कॉलेजमधून. आमचे 24 पास आउट तर होते, म्हणजे खात्रीत होती, की जॉईनिंग येऊन जाईल. ओके, सो आय गेस तू एक तुझं कनेक्शन्स सुद्धा चांगली युटिलाइज केली, की लाईक जे पण सिनियर्स होते, जे पण आधी पास आउट होऊन गेले होते किंवा सोबतचे जे आधीच्या बॅचमध्ये ऑनबोर्ड झाले होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून एक लाईक भेटून जाते तसल्ली, की हां जॉईनिंग येणार आहे, यांची बॅच चालू आहे आता. हो. सो ठीक आहे, सप्टेंबरमध्ये ऑफर लेटर आले, डिसेंबरमध्ये जॉईनिंग. सो काय अनुभव राहिला, लाईक ऑनबोर्डिंगचा काय सिनारिओ होता पूर्णपणे LTI Mindtreeचा? ऑनबोर्डिंगसाठी त्यांच्या आधी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन वगैरे करणे होते, फॉर्म वगैरे फिलअप करायचे होते. आपल्या पूर्ण डिटेल्स, मार्कशीट्स वगैरे 10वी 12वीच्या मार्कशीट्स, ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट्स, लाईक सगळ्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रोसेस होती, जी जॉईनिंगच्या आधीच त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण झाली होती. तिथे मग गेल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे करायचे होते. आम्हाला HRशी कनेक्ट केलं होतं. मग HR सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे करत होते. त्यानंतर मग 3 दिवस असेच होते, की आम्ही तिथे कॅम्पस वगैरे बघू शकतो LTIचा, जो की खूप छान होता. मी महापे कॅम्पसला होतो, मुंबईमध्ये आहे ते. तिथे त्यांचे 2 टॉवर होते, 2 मोठ्या बिल्डिंग होत्या. त्या खूप छान होता कॅम्पस तो. तिथलं म्हणजे खूपच असं म्हणता येईल, की MNCमध्ये गेल्यानंतर जो फील येतो तो म्हणजे काय एक्सपिरियन्स होता जेव्हा कळलं, की आपलं लोकेशन नवी मुंबई आले, आपल्याला आता ट्रेनिंगसाठी रिलोकेट करावे लागेल? नवी मुंबई आल्याचा मला तर खरं तर आनंदच होता. कारण की मग त्यांचे सेंटर्स आहेत नवी मुंबई, भुवनेश्वर, इकडे बंगलोर, हे असे त्यांचे सेंटर्स आहेत. तर बंगलोर आणि भुवनेश्वर यांच्या कंपॅरिझनमध्ये तर मुंबई जवळच आहे आणि पुण्यापासून 150 किलोमीटर आहे, फक्त 3-4 तासाचा रस्ता आहे. मग कधी विकेंडला
जर इच्छा झाली तर मग आपण पुण्याला येऊ शकतो. त्यामुळे मग आनंद होता की जवळ भेटले घरापासून तरी. ओके. सो गेल्यानंतर एक MNCचं खूप साऱ्या लोकांना आय गेस माहिती नसेल, बट MNCचं एक स्ट्रक्चर असतं की जेव्हा एक फ्रेशर बॅच ऑनबोर्ड केली जाते त्यांना डोमेन अलोकेट केलं जातं, जे की त्यांच्या चॉईसचं असणं काही गरजेचं नाही आहे, जे की झालं तुझ्यासोबत की तुला .NET भेटलं, जे की घ्यावंच लागतं, ऑप्शन नसतो. सो कसं हँडल केलं ही सिच्युएशन? ही सिच्युएशन चांगल्या प्रकारे हँडल केली. जेव्हा तुम्ही मागे वळून बघतो माझ्या ट्रेनिंगकडे, तेव्हा मला आनंद होतो की इतक्या चांगल्या प्रकारे झाली ट्रेनिंग, की ही थोडीशी अवघडच होती ट्रेनिंग. ती ट्रेनिंग मी पार केली, मग त्याचा मला आनंद आहे आता सध्या तरी. ट्रेनिंग त्यांचा सिलेबस जो आहे ट्रेनिंगसाठी एक खूप असं स्ट्रक्चर्ड म्हणता येईल, ज्यामध्ये त्यांनी सगळे पॉईंट्स वगैरे टॉपिक्स कव्हर केले आहेत, जे की एक .NET डेव्हलपरला त्या कन्सेप्टची आवश्यकता असते. 3 महिन्याचा कालावधी असतो. त्यामध्ये 2 महिने तर पूर्ण ट्रेनिंग होते बॅकएंडवर C#मध्ये, .NET कोड वेब API यामध्ये होते, आणि त्यानंतर मग 2 आठवड्याची अँग्युलरमध्ये फ्रंट एंडसाठी ट्रेनिंग होते. आणि त्यानंतर मग एक इन्क्रिमेंटल प्रोजेक्ट असतो, जो की स्टेप बाय स्टेप त्यामध्ये चेंजेस होत राहतात, जे आपल्याला कंप्लीट करायचे असतात. आणि त्यानंतर 3 आठवड्याचा एक प्रॉपर फुल स्टॅक प्रोजेक्ट असतो, ज्यामध्ये आपले वेबसाईट बनायची असते, ज्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटी वगैरे सगळं करायचं, म्हणजे प्रॉपर वेबसाईट असते ती. ओके. सो फॉर ऑडियन्स टू नो, हाच तो टाईम आहे ट्रेनिंगचा जिथे माझी आणि विश्वनाथची ओळख झाली या ट्रेनिंगमध्ये. सो तू एक असा म्हणजे मित्र भेटला तिथं की जो की खूप मनापासून मोकळा होता, ज्याच्यासोबत खूप वाईब्स कनेक्ट झाल्या लवकर. सो थोडंसं ना ह्या ट्रेनिंगबद्दल डीपमध्ये बोलू की LTI माइंट्रीची जी ट्रेनिंग आहे त्याच्यावरून सुद्धा खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या की लाईक ट्रेनिंगमध्ये खूप तास ट्रेनिंग करावी लागते, सेशन्स कंप्लीट करणे. सो एकदा ना ते ट्रेनिंगचं पूर्ण स्ट्रक्चर एक्सप्लेन कर की काय होतं, रोज काय करावं लागायचं. ट्रेनिंगविषयी सांगायचं झालं तर सकाळी 9 वाजता ट्रेनिंग चालू व्हायची आणि संध्याकाळी 6 पर्यंत व्हायची. ट्रेनिंग थोडीशी होती, म्हणजे खूप वेळ द्यावा लागायचा, पण एका अर्थाने ते चांगलंच होतं, कारण की मग मुलांना एक सवय होऊन जाते की शेवटी आपल्याला काम करायचं तिथे. आपण एखाद्या क्लायंटसाठी काम करतोय, तिथे एक्सक्यूज देऊन तर चालणार नाही ना, बाबा माझं आज दुखते, मला इच्छा नाही वगैरे येते. ते खूपच छान ट्रेनिंग होती, सवयच लागून गेली त्या ट्रेनिंगची. त्यामुळे जेव्हा आता मागे वळून बघतो तर चांगली ट्रेनिंग होती, जी आपण एक प्रवास असतो, तो प्रवास पार केला आहे. सो इट्स लाईक तिथे गेल्यानंतर मला सुद्धा हे समजलं की आपल्या ह्युमन बॉडीचं पोटेन्शियल खूप जास्त आहे, आपण यूज कमी करतोय. लाईक सकाळी 8ला जाऊन रात्री 2-2 वाजता ते ट्रेनिंगमुळे सेशन्स कंप्लीट करणे, या सर्व गोष्टींमुळे. पण तरीसुद्धा त्या प्रवासातून गेल्यानंतर समजतं की एक आपण करू शकतो या गोष्टी. सो त्या ट्रेनिंगचंच लाईक .NET कुणाला अलोकेट झाले तर पूर्ण स्ट्रक्चर जे मायलस्टोन्स असतात, जे सेशन्स असतात, त्याबद्दल सांग की टेक्निकल ॲस्पेक्ट्स जे क्लिअर करायचे असतात सगळ्यांना. सो तिथे ट्रेनिंगमध्ये दररोज जेवढे लेक्चर्स व्हायचे त्यावर एक्सरसाइज वगैरे कंप्लीट करायला लागायचे, आणि एक्सरसाइज अशा प्रकारे डिझाईन केली होती की ते पूर्ण सगळे जे लेक्चरमधले पॉईंट्स आहेत, टॉपिक्स आहेत, सगळे कव्हर करून मुलांना एक चांगल्या प्रकारे त्याचं एक नॉलेज येऊन जाईल. त्यानंतर तिथे एक्झाम्स असतात, 3 माइलस्टोन होते. तर हे 3 माइलस्टोन कंप्लीट केल्यानंतर मग आपण एक चांगल्या प्रकारे नॉलेज वगैरे येऊन जातं. हे माइलस्टोनमध्ये सुरुवातीचे 2 माइलस्टोन तर बॅक एंडवर होते, आणि तिसरा माइलस्टोन हा अँग्युलरवर होतो, फ्रंट एंड टेक्नॉलॉजीवर. ओके. सो लाईक मी थोडंसं ॲड ऑन करतो यामध्ये की जे पण तुमचे सेशन्स आहेत, जे की रोज एक्सरसाइज होणार आहे, ते त्याच दिवशी कंप्लीट करायचे असतात. लाईक रिपोर्ट जनरेट होतो मुलांचा रोज की कुणी किती काम केले, किती पर्सेंटेज वर्क कम्प्लिटेड आहे, त्यानुसार तुमचं इव्हॅल्युएशन चालू राहतं. सो सेकंड ऑफ ऑल, आपलं जसं कॉलेजमध्ये चालू असतं कॉपी पेस्ट वगैरे अलाउड नसते त्या ट्रेनिंगमध्ये, जो की अनुभव आला तिथे गेल्यानंतर. थर्ड की जे माइलस्टोन्स आहेत ते कंप्लीट करायचे आहेत अभ्यास करून.
थोडंसं हेक्टिक प्रेशर असेल पण करावं लागेल. MNCचा तसंच आहे की लाईक ट्रेनिंग कंप्लीट करणंच आहे. सो माइलस्टोन्स क्लिअर करा, नाहीतर टर्मिनेट पण केलेले आहे स्टुडंट्सला. सो ही एक ट्रेनिंग, ही 3 माइलस्टोन्स कंप्लीट केल्यानंतर एक प्रोजेक्ट कंप्लीट केला, त्यानंतरची काय सिच्युएशन आहे की लाईक तुमचं एक तुम्हाला डोमेन तर तुमचं बेस लोकेशन आल्यानंतर दिलं जाईल. सो ते ट्रेनिंग कंप्लीट केलं त्यानंतर बेस लोकेशन मिळेल तोपर्यंत काय सिच्युएशन असते? ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तर त्यानंतर कम्युनिकेशनची ट्रेनिंग 1 वीक ते करून घेतात. त्यामध्ये प्रोफेशनल एटिकेट्स, बिझनेस एटिकेट्स या सर्व गोष्टींविषयी माहिती दिली जाते, की क्लायंटशी कसं संवाद करायचा, बिझनेसमध्ये कंपनीमध्ये कसं राहायचं, या सर्व गोष्टींमध्ये प्रॉपर एटिकेट्स दिलं जातं बेसिक, जे की खूप गरजेचं आहे. कारण की आपण एक आता प्रोफेशनल एन्व्हायर्नमेंटमध्ये जाणार आहे ट्रेनिंग केल्यानंतर. आता आपला कॉलेजशी काही संबंध नाही. कॉलेज लाईफ आपली संपली आता. आता आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे येणार. आता एखाद्या प्रोजेक्टमध्ये टाकल्यानंतर आपल्याला क्लायंटशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. आपल्या मॅनेजरला रिपोर्ट वगैरे करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या सिस्टमॅटिक वेमध्ये कशा घडायला हव्यात, या गोष्टींविषयी माहिती दिली जाते. त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. त्यामध्ये आम्हाला पुढे जाऊन बोलायला लावायचे वगैरे. तर त्यामुळे पब्लिक स्पीकिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स ह्या गोष्टींचा खूप फायदा झाला. या गोष्टींवर खूप काम करून घेतात. एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती मध्ये की 90 hours a week. L&Tचे जे चेअरमन आहे, जी की पॅरेंट कंपनी आहे LTI माइंट्रीची, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की 90 hours a week काम करायला हवे एम्प्लॉईजनी, इवन ऑन संडेज. सो तुझी काय थॉट प्रोसेस आहे यामागे, की तुला काय वाटते? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एखाद्या प्रोफेशनल करिअरमध्ये. कारण की 90 तास खूपच जास्त होतात. कारण की वर्क लाईफ बॅलन्स पण गरजेचं आहे. शरीराला शेवटी आराम गरजेचा आहे. शेवटी शनिवार रविवार हे 2 दिवस भेटतात फॅमिलीसोबत, मित्रांसोबत टाईम स्पेंड करायचे. ज्यामुळे वर्क प्रेशर जो असतो पूर्ण 5 दिवसाचा, त्यामुळे कुठेतरी थकवा भेटतो आयुष्याला. त्यामुळे मी असं म्हणू इच्छितो की वर्क लाईफ बॅलन्स खूप गरजेचं आहे. कॉर्पोरेटमध्ये तर खूपच गरजेचं आहे. हो, LTI माइंट्रीची तुझी पूर्ण जर्नी जाणून घेतली आपण. सो काय ॲडवाईस राहील ऑन कॅम्पस स्टुडंटसाठी जे LTI माइंट्रीसाठी प्रिपरेशन करतात आहेत आत्ता? मुलांसाठी तर मी हेच सांगू इच्छितो की कंपनी खूप छान आहे. वर्क कल्चरही खूप छान आहे. त्यांचे ऑफिसेस भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे लोकेशनचं तर काही नाही इश्यू नाही आहे. आणि ट्रेनिंग तर सुरुवातीला थोडीशी टफ आहेच हे मी म्हणेल. पण त्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या पुढच्या करिअरमध्ये, ग्रोथमध्ये नक्कीच फायदा होईल. ओके. सो आता आपण थोडंसं आय गेस पूर्ण कवर केलं LTI माइंट्रीची प्रोसेस अँड ऑल. सो आता वळूयात यूट्यूबर विश्वनाथकडे, की ज्याचा एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. सो थोडंसं तुझ्या यूट्यूब चॅनलबद्दल सांग. तर माझ्या चॅनलवर मोस्टली PUBG, BGMIचं कंटेंट असतो आणि GTA 5 या 2 गेम्सचं. आणि सध्या मी सिंचन ह्या नवीन गेम आली आहे, ह्या गेम प्ले टाकतो. ओके. सो मेट्रोवर चॅनलचं जे नाव आहे, सो काय स्टोरी आहे या नावामागची, की थोडंसं युनिक नाव वाटते? या नावामागे तर काय मेट्रो आणि AR स्टोरी वगैरे अशी काही नाही. असंच एक एखाद्या दिवशी आलं डोक्यामध्ये, टाकून दिलं. सो यूट्यूब चॅनल चालू करताना काय माइंडमध्ये काय विजन होतं, की गेमिंग चॅनल चालू करायचं आहे? 3rd इयरला होतास तू. सो काय विचार केला होता? विचार तर असं स्पेसिफिक काही केलेलंच नव्हतं. कारण की असंच एक आता इंजिनिअरिंगमध्ये आहे, थोड्याशा फावल्या फ्री वेळमध्ये आपण काहीतरी करू शकतो. मग व्हिडिओ गेम वगैरे खेळायचं तर लहानपणापासूनच आवड होती. मग ते रेकॉर्ड करून आपण एक यूट्यूबवर टाकू शकतो हे माहिती होतं. मग चालू केलं तिथून. ओके. सो मी जेव्हा रिसर्च करत होतो चॅनलवरती, की 200+ व्हिडिओज 2 वर्ष झाली चॅनलला. चॅनल मॉनिटाईजसुद्धा झाला आहे रिसेंटली. सो आय गेस जेव्हा पण आपण एक कंटेंट क्रिएशन करतो, बेसिकली जर मी स्वतःला सुद्धा ऑब्झर्व केलं, जेव्हा पण कंटेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट होते, खूप काही शिकायला भेटतं. जसं की तू गेमिंग कंटेंट क्रिएशन चालू केलं.
सो काय शिकायला भेटलं, काय क्वालिटीज इम्प्रूव्ह होतात ॲज अ प्रोफेशनल सुद्धा? यामध्ये एक गोष्ट मी खूप नोटीस केली, की सक्सेस तुम्हाला एका रात्रीमध्ये किंवा एका महिन्यामध्ये मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला वाट बघावीच लागते. पेशन्स खूप गरजेचं आहे. आता मी 2 वर्षानंतर 2 वर्ष व्हिडिओ टाकल्यानंतर मग आता माझं चॅनल बऱ्यापैकी खूप छान लेव्हलला तर म्हणता येणार नाही, पण एक डिसेंट लेव्हलला पोहोचला आहे. सो क्रायटेरिया कम्प्लीट केला आहे. क्रायटेरिया ओके. सो थोडंसं ना आपण या गोष्टीबद्दल बोलू, की खूप साऱ्या लोकांना माहिती नसते, की यूट्यूबचा जो मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे, कंप्लीट केल्यानंतर काय सिनारिओ असतो. सो त्याबद्दल थोडंसं सांग, की काय रिॲलिटी आहे? मॉनिटायझेशन झाल्यानंतर काय प्रोसेस असते यूट्यूबची? सुरुवातीला तर तुम्हाला तो क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी खूपच कन्सिस्टंट राहावं लागेल. ओके. सो लाईक 4,000 वॉच टाईम, वॉच आवर्स अँड 1,000 सबस्क्रायबर्स. हो. ओके. हा क्रायटेरिया असतो. तर हा क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतर मग तुम्हाला लगेच पैसे अकाउंटमध्ये जमा होतील. त्यामध्ये पण एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये 2-3 महिने लागू शकतात. त्यामध्ये सुरुवातीला आपलं ॲडसेन्सचं अकाउंट बनवावं लागतं. त्यानंतर ॲडसेन्स अकाउंट बनवल्यानंतर त्याला यूट्यूब अकाउंटशी लिंक करावं लागतं. पुढे जाऊन आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, ॲड्रेस व्हेरिफिकेशन ह्या 2 स्टेप्स असतात, जेणेकरून त्या व्यक्तीची व्हेरिफिकेशन होतं, की हे अकाउंट रिअल आहे. ओके. ॲडसेन्स अकाउंट रिअल आहे, जिथे आपलं पूर्ण रेव्हेन्यू सांभाळला जातो यूट्यूबद्वारे किंवा Googleद्वारे. तर त्यानंतर मग बँक अकाउंट वगैरे ॲड करून आपण आपल्या अकाउंटमध्ये पैसे विथड्रॉ करू शकतो. त्यासाठी $100चा मिनिमम $100 आपल्या अकाउंटमध्ये जमा व्हायला पाहिजे, रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे. हे अट आहे. त्यानंतर आपण पैसे विथड्रॉ करू शकतो. ओके. सो आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये $100 जमा होतील, लाईक ॲड रेव्हेन्यू, मॉनिटायझेशन या गोष्टींमुळे. त्यानंतर विथड्रॉ केलं जाऊ शकतं. ओके. सो काय विजन आहे चॅनलला घेऊन, की आत्ता LTI माइंट्रीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनिअरसुद्धा जॉब चालू आहे आणि यूट्यूबसुद्धा सोबत करतोयस. सो कसं हँडल करतोय दोन्ही पण, आणि काय विजन आहे चॅनलला घेऊन? यूट्यूब चॅनलविषयी बोलायला झालं तर आता सध्या GTA 6 ही गेम खूप चर्चेमध्ये आहे, ज्या गेमची मी खूप आतुरतेने वाट बघतोय. GTA 5 ही गेम 2013 साली रिलीज झाली होती. जवळजवळ आता तब्बल 12 ते 11 वर्ष झाली गेम रिलीज होऊन. आता GTA 6 ही गेम कदाचित पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षीच डिसेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. ह्या गेम पूर्ण खेळून मला त्या गेमचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर टाकायचे आहेत. सध्या तरी हाच प्लॅन आहे, फ्युचर प्लॅन. ओके. सो IT प्रोफेशनल करिअर आणि यूट्यूब चॅनल सोबत ग्रो करायचं आहे. ओके. सो गेमिंग इंडस्ट्रीबद्दल जर बोलायचं झालं ॲज अ कंटेंट क्रिएटर, सो काय सेटबॅक्स असतात, काय स्ट्रगल करावा लागतो? जे पण गेमिंग चॅनल्स चालवतात ते, लाईक एक बूम होता कोरोनामध्ये, जेव्हा की सगळे PUBG वगैरे खेळत होते. खूप सारे गेमर्स चर्चेत आले. आत्ताची आय गेस कंडिशन थोडीशी अवघड आहे. गेमर्स खूप सारे झालेले आहेत. सो काय चॅलेंजेस फेस करावे लागले तुला? सुरुवातीला तर PC गेम्स होते. फोनमध्ये जास्त गेम्स खेळले जात नव्हते. त्यानंतर मग 2019 साली PUBG आली आणि त्यानंतर मग PUBGने धुमाकूळच घातला. त्याने खूप लोकांचे करिअर्स वगैरे घडवले. मोठे-मोठे यूट्यूब चॅनल्स उभे केले आणि PUBG फेमस होण्यामागचं एकमेव कारण होतं, की ती गेम फोनमध्ये खेळली जायची. त्यासाठी कोणत्या महागड्या फोनची आवश्यकता नव्हती. एखाद्या साधारण फोनमध्येही ती गेम खेळली जायची. त्यामुळे घराघरांमध्ये ती गेम गेली. सो दॅट्स द एंड ऑफ दिस पॉडकास्ट, की तुझ्या पूर्ण जर्नीबद्दल जाणून घेतलं, यूट्यूब आणि LTI माइंट्री, जी की IT प्रोफेशनल जर्नी आहे तुझी. सो ऑल द बेस्ट फॉर युअर बोथ यूट्यूब अँड प्रोफेशनल IT करिअर जर्नी. सो पुन्हा तू येशील पॉडकास्टवरती, अजून तुझा यूट्यूब चॅनल ग्रो झाल्यानंतर IT करिअरबद्दल एक अजून जास्त एक्सपोजर जेव्हा भेटेल, त्यानंतर नक्कीच तू अजून खूप सारे इन्साइट्स द्यायला येशील स्टुडंट्सला या पॉडकास्टवरती. So that's it for today, and thanks for coming on the show.